दोन रेषा वापरून आपण गणितातील वेगवेगळ्या संकल्पना शिकू शकतो. चला असे समजूया की हे एक रेषा आहे आणि ही दुसरी रेषा आहे. आणि जर मी असं म्हटलं की या रेल्वेच्या रुळांसारखे आहेत, तर तुम्हाला माहितीच आहे की रेल्वेचे रुळ एकमेकांना कधी छेदत नाहीत. पण या सुद्धा सरळ रेषाच आहेत ना. जेव्हा दोन रेषा एकमेकांना छेदत नाहीत तेव्हा त्यांना समांतर रेषा असं म्हणतात. त्यामुळे कोणत्याही दोन रेषा एकतर समांतर असू शकतात किंवा छेदणाऱ्या असू शकतात. जर त्या एकमेकांना छेदत नसतील तर त्या समांतर रेषा असतात. आता समजा मी या रेषेला ए बी नाव दिलं आणि या रेषेला पी क्यू नाव दिलं, तर गणितामध्ये रेषा ए बी ही रेषा पी क्यूला समांतर आहे हे आपण त्यांच्यामध्ये दोन उभ्या रेषा काढून दर्शवतो. किंवा समजा ही रेषा एल आहे आणि ही रेषा एम आहे, तर आपण असेही म्हणू शकतो की ही रेषा एल ही रेषा एमला समांतर आहे. समांतर रेषा एकमेकांना कधीही छेदत नाहीत. आता आपण छेदणाऱ्या रेषांकडे वळूया. ही एक रेषा आहे आणि ही दुसरी रेषा आहे. या दोन रेषा एकमेकींना छेदतात आणि त्या केवळ एका आणि एकाच बिंदूत छेदतात. आपण या छेदनबिंदूला एम असं नाव देऊया, कारण हे अक्षर आपण अजून वापरलेलं नाही आहे. आणि समजा ही रेषा ए बी आहे, जिच्या दोन्ही बाजूंना बाण आहेत, कारण ती एक रेषा आहे आणि रेषा दोन्ही बाजूंनी अमर्याद असते. समजा दुसरी रेषा के एल आहे, तर आपण असं म्हणू शकतो की रेषा के एल ही रेषा ए बीला बिंदू एममध्ये छेदते. आणि अशा प्रकारे तुम्ही दोन छेदणाऱ्या रेषांचे वर्णन करू शकता. आता मला तुम्हाला आणखी एक आकृती दाखवायची आहे बरं का. समजा ही एक रेषा आहे आणि ही दुसरी रेषा आहे. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता की या दोन रेषा एकमेकींना छेदत नाहीत, बरोबर. या दोन रेषा स्क्रीनवर एकमेकींना छेदत नाहीत, पण तुम्हाला काय वाटतं त्या पुढे जाऊन छेदतील का? लक्षात ठेवा की या रेषा आहेत. समजा ही रेषा एल आहे आणि ही रेषा एम आहे. तर व्हिडिओ इथेच थांबा, यावर थोडा विचार करा आणि मला खाली सांगा की ही रेषा एल आणि रेषा एम एकमेकींना छेदतील की नाही. तसंच एकदा तुमचं उत्तर तयार झालं की आपल्या दैनंदिन जीवनातील छेदणाऱ्या रेषांच्या एखाद्या उदाहरणाचा नक्कीच विचार करा.